नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी करते आहे साखर आंबा. चला तर मग कसा करायचा ते बघू. यासाठी मी हा आंबा घेतलेला, हा कडक आहे. आता हे 3-4 दिवस जर तुम्ही माचात टाकला तर हा पिकून जाईल. अशा याचा हा मी आंबा घेतलेला आहे. हा 1 किलो आहे. याची मी ही असे सालं काढून घेतलेत आणि त्याचा मी आता किस करून घेणार आहे. त्यासाठी इतर लागणारं साहित्य म्हणजे साखर, त्याच्यानंतर चिमूटभर मीठ, 1 टीस्पून वेलची पावडर आणि 2 टीस्पून तूप. हे बघा, मी एवढा हा माझा असा किस तयार झाला आहे. आता अजून हा एक आंबा उरला आहे, तो मी किसून घेते आहे. हे जी आपली अशी किसणी असते त्याच्या बारीक याने आपण हे किसून घेतलेलं आहे. असा आपला छान बारीक किस झालेला आहे तयार. हा आता आपण एखाद्या वाटीनी भांड्यानी मोजून घेऊया. मी या वाटीनी मोजते हा किस. इथेच ठेवते बाजूला मोजून, कारण या किती होतो त्याप्रमाणे आपल्याला साखरेचा अंदाज घ्यायचा असतो. आंबा तुम्ही कोणताही घेऊ शकता. अनेक लोक तोतापुरी घेतात कारण तो कमी आंबट असतो. माझ्याकडला हा जो नागिण आहे, ही प्रजाती आता खरं लुप्त होत चालली आहे. पण हा जेवढा वरून असा हिरवा दिसतो ना, हा पिकल्यावर हिरवाच दिसतो, पिवळा होतच नाही. आणि आतून पहा असा, आता जेव्हा तो कडकच आहे पण आतून असा पिवळा रंग आहे. हा खूप आंबट नाही, गोडच असतो. आता हे माझं 3.5 वाट्या हा किस भरलेला आहे. त्यामुळे मी आता त्याला त्या बरोबरीचीच साखर घेते. खरं तर अर्धी साखर घेतली तरी चालू शकतं, पण अर्धी साखर घेतली तर साखर आंबा हा घट्ट होतो, त्याला छान असा पाक राहत नाही. माझ्या घरी पाकाचा साखर आंबा आवडतो म्हणून मी बरोबरीची साखर घेते. हे बघा, मी सुरुवातीला 2 टीस्पून एवढं तूप घातलेलं आहे. 2 टीस्पून तूप. आणि आता आपण जो किस केलेला आहे तो मी किस आता टाकणार आहे. गॅस आपला मध्यम आहे. याला आहे ना छान असं तुपावर परतवून घ्यायचं. मगापेक्षा आता एक 3-4 मिनटं मी याला परतवून घेतलेलं आहे. आता हे दबलेलं आहे आपलं. आता ह्याच्यात आपण जितकं आपण मोजलं होतं 3.5 वाट्या तितकी साखर घालणार आहे. 2, 3, 3.5. ते काय याच्यात कोणी कोणी अर्धी पण घालतं. अर्धी साखर घातल्याने पण गुळांबा वर्षभर टिकतो असं नाही, पण त्याला छान पाक सुटत नाही. आणि आता माझ्याकडे काय खूप मोठा गोपालकाला वगैरे केला जातो, त्यावेळेला गोपालकाल्यात जर आपण गुळांबा घातला ना आणि तो पाकाचा असेल छान, तर तो गोपालकाल्यात छान मिक्स होतो. आणि मग गोपालकाल्यात तुम्हाला वरून खूप साखर घालावी लागत नाही, कारण गुळांब्याचा गोडपणा, त्याच्या पाकाचा गोडपणा येतो आणि लाह्या वगैरे खूप छान ओल्या होऊन जातात. आंब्याचा रंग मुळात पिवळट असल्यामुळे पहा, गुळांब्याचा रंगसुद्धा असा छान पिवळट येणार आहे. अनेक लोक यात तुपामध्ये कलमी, लवंग, विलायची वगैरे घालतात, पण मी कलमी काही घालत नाही. आणि कलमी याच्यासाठी नाही की आपण हा उपासाला पण खाऊ शकतो. कलमी काही उपासाला चालत नाही. तुम्हाला लवंग, विलायची किंवा असं घालायचं असेल तर हे तुपात तुम्ही ते टाकलं की तूप आपण जेव्हा ठेवतो त्यात लगेचच कलमी आणि लवंग, विलायची घालून परतून मग किस त्यात घालू शकता. हे पहा, आता या मध्यम आचेवरती आपण हे सतत सराटा फिरवत आपण हा साखर आंबा शिजवून घेणार आहोत. आता चिमूटभर मी यात मीठ घालते. कुठली गोड वस्तू करताना
मीठ टाकायला पाहिजे, म्हणजे त्याचा स्वाद हा द्विगुणित होतो. म्हणून चिमूटभर मीठ. याला कमीत कमी 10 ते 12 मिनिटं असंच शिजवत राहायचं. त्यावेळी 10 ते 12 मिनिटात आपला एक तारी पाक तयार होऊन जातो. मी तुम्हाला दाखवते तसं कसं ते. आणि मग आपला 10 ते 12 मिनिटात गुळ आंबा तयार होतो. पहा, आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपलं मी मध्यम आचेवर याच्यासाठी करायचं, कारण हे असे बुडबुडे असतात ना, ते आपल्या हातावर उडू शकतात. म्हणून फुल याच्यावर कधीही गुळ आंबा करू नये. गुळ आंबा म्हणा, गुळ टाकला तर गुळ आंबा, साखर टाकली तर साखर आंबा. हा मध्यम आचेवरच केला पाहिजे. 10 मिनिटं झालेली आहेत. याच्यात मी आधी तूप टाकलं. तूप हे ऐच्छिक आहे बरं. जर तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतं. तुपामुळे ना एक चमक येते, म्हणून तूप टाकलं तर छान असतं. बस तेवढंच. आता ह्याच्यात आपण विलायचीची पूड घालूया. त्याच्या आधी मी तुम्हाला एक तारी पाक झाला का हे दाखवून देते. दिसतोय का माझा बोटाचा पाक? हा असा. म्हणजे आता आपला हा जो साखर आंबा आहे हा तयार आहे. ज्या प्रमाणात मी साखर टाकली ना, त्याच प्रमाणात तुम्ही गूळसुद्धा घालू शकता. ऐच्छिक आहे साखर की गूळ ते. आणि आता हा मी ही विलायची घातली. हा साखर आंबा अगदी वर्षभर तुम्ही टिकवू शकता. याच्यात काहीही बाहेर ठेवला, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे. इतका आपला छान तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. आता याला थंड करून घेऊ, आणि थंड झाला की मी तुम्हाला तो बरणीत भरून दाखवते. हा आपला साखर आंबा आता छान थंड झालेला आहे. नेहमी साखर आंबा करताना ना स्टीलचंच भांडं वापरावं, किंवा पितळ किंवा लोखंड वापरू नये, कारण आंबा हा आंबट असतो म्हणून. आणि नेहमी जाड बुडाच्या भांड्यातच करावा. हे पहा माझ्या साखर आंब्याची कन्सिस्टन्सी पहा, ही अशी आहे. हा पोळीबरोबर खायला किंवा ब्रेडला सुद्धा आपण याला लावून ब्रेड खाऊ शकतो, असा हा होतो. त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण मी जे सांगितलेलं आहे ना, त्या पद्धतीने केलं की हा खायला खूप छान लागतो, पोळी पराठ्यांबरोबर वगैरे. आता आपण याला स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवून देऊया. साखर टाकल्यामुळे हा साखर आंबा, पण तुम्ही ह्याच प्रमाणात गूळ देखील टाकू शकता, आणि मग तो गुळ आंबा तयार होईल. बघा, तुम्हाला जर माझं हा प्रमाणातला हा साखर आंबा तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि काय होईल की तुम्ही इतरांबरोबर शेअर करून माझ्या या व्हिडिओला, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं ना, तर माझा उत्साह वाढत असतो. म्हणून मी सांगते की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवायचं. काचेची बरणी धुवून उन्हात थोडीशी दाग ठेवून, मग वर्षभर टिकवणारी वस्तू, खराब होत नाही. एअरटाईट असलं पाहिजे झाकण मात्र. आता मी सगळं भरून ठेवून देते आणि मग तुम्हाला दाखवते. असं आपला हा आता साखर आंबा भरून झालेला आहे. आता याला छान एअरटाईट झाकण असलेल्या बरणीत ठेवायचं, म्हणजे वर्षभर तो बाहेरच चांगला राहतो. फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही. असा हा माझा साखर आंबा वर्षभराचा तयार झाला आहे. तुम्ही पण करून बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रियांनी कळवा. आणि माझ्या या चॅनलला, माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.